एक मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चंदगडमध्ये सभा पार पडली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत भाष्य केले। शक्तीपीठ महामार्गाला शिवाजी पाटलांनी समर्थन दिलं, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे वळवला। ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्यावेळी चंदगडला कोणी विकासापासून थांबवणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं। शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्याखातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत। असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय। पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही, या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार, तिथे MIDC तयार करणार आणि त्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत। आता चंदगडला या ठिकाणी एक या संपूर्ण पर्यटनाचं हब म्हणून तयार करण्याकरता आपण एक आराखडा तयार करतो आहोत आणि त्यातनं पर्यटनाच्या मोठ्या सोयी या ठिकाणी करू। पण पर्यटनाच्या नकाशावर हे कधी येईल? ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्या दिवशी चंदगडला कोणीच थांबवू शकणार नाही। शिवाजी पाटील, तुमच्या करता हा देवेंद्र फडणवीस एक कोरा बेरर चेक आहे, लक्षात ठेवा। तुम्ही आमदार नव्हते तर तुम्हाला 104 कोटी रुपये दिले, तर आता आमदार झाल्यानंतर तुम्ही चिंता करू नका, एक एक मागणी तुमची या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही।